आपण लोकशाही स्वीकारली, आपण प्रजासत्ताक डेमोक्रेसी स्वीकारली, लोकशाही स्वीकारून जवळपास आपल्याला 77 वर्ष झालेली आहेत. परंतु मित्रांनो, या लोकशाहीला सर्वात घातक विषय म्हणजे तो आहे भ्रष्टाचाराचा. की हा भ्रष्टाचार हा आपल्या लोकशाही मूल्यांना अक्षरशः पोखरून काढत आहे. आज अनेक शासकीय कार्यालयांमध्ये जो कोणी तो शासकीय अधिकारी आहे, कर्मचारी आहे अथवा XYZ कोणीही असो, आपलं सैन्य वगळता, भारतीय सैन्य वगळता जी देशभक्ती भारतीय सैन्यामध्ये आहे, ते इतर लोकसेवकांमध्ये, इतर शासकीय नोकरांमध्ये आपल्याला दिसते का? प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये शासकीय नोकर, तो पब्लिक सर्वंट, तो शासकीय अधिकारी हा त्याची एखादी जबाबदारी आहे म्हणून कुठलं काम करताना आज दिसतोय का? केवळ त्याला तिथं बसायचंय, केवळ पगार पाहिजे, किंवा माझ्या टेबलवर काहीतरी पैसे ठेवले तरच मी काम करणार, अशी ही नीच मानसिकता बनलेली आहे. ती मानसिकता चपराशी लेवलच्या कर्मचाऱ्यापासून ते उच्च लेवलच्या IAS अधिकाऱ्यापर्यंत बनलेली आहे. ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयापर्यंत भ्रष्टाचार आहे. तर मित्रांनो, आपण डेमोक्रेसी तर स्वीकारलेली आहे, पण त्या डेमोक्रेसी प्रमाणे, त्या लोकशाहीप्रमाणे आज आपण खरंच एक प्रजेची सत्ता आहे असं म्हणता येईल. आपली खरी लढाई जी आहे या लोकशाही, या प्रजासत्ताक राज्यामध्ये, ती आहे आपली खरी लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध. तर अपेक्षा